अमरावती नागपूर मार्गावर दिवसात वाढत्या वाहतूक कोंडी आणि वाहनांच्या बेफाम वेगामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे। बस स्थानक, महाविद्यालय आणि व्यापारी परिसरामुळे येथील सर्व्हिस रोड कायम गजबजलेला असतानाही स्पीड ब्रेकर, रिफ्लेक्टर आणि दिशादर्शक फलकांचा अभाव आहे। त्यामुळे पादचाऱ्यांसह हजारो नागरिकांचा जीव रोज धोक्यात येतोय। स्थानिक नागरिक आणि संस्थांनी तातडीने सुरक्षा विषयक सुविधा बसवण्याची मागणी केली आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील तिवसा हे तालुक्याचं प्रमुख ठिकाण असून इथं दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असते। बस स्थानक, परिसर, महाविद्यालय, शाळा, प्रशासकीय कार्यालय तसंच व्यापारी भाग, बाजारपेठ यामुळे या सर्व्हिस रोडवरील वाहतूक सतत गजबजलेली असते। मात्र या महत्त्वाच्या चौकामध्ये स्पीड ब्रेकर, सूचना फलक, दिशादर्शक फलक आणि रिफ्लेक्टर नसल्याने अपघातांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असून नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। गेल्या अनेक वर्षांपासून तिवसा बस स्थानक, महाविद्यालय प्रशासन तसंच विविध सामाजिक संघटनांनी IRB इन्फ्रास्ट्रक्चर आणि NHAI कडे लेखी निवेदन पत्रव्यवहार करून स्पीड ब्रेकर, रिफ्लेक्टर आणि वाहतूक सुरक्षा विषयक सुविधा लावण्यात आल्या नाही। या सुविधा तातडीने बसवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। मात्र या तक्रारींना आजवर कोणतीही दखल न घेतल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे। सदर पत्रव्यवहार हा तिवसा शहरातील संपूर्ण शाळा आणि महाविद्यालय यांनी संयुक्तरित्या केलेला होता। तरी सुद्धा बसस्थानकासमोर गतिरोधक सध्या लावण्यात आलेले नाहीये। आतापर्यंत तिथे 2 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि ही शृंखला भविष्यात वाढत जाणार, कारण समोरून येणाऱ्या वाहनांची गती ही अत्यंत मोठ्या प्रमाणात असते आणि बसस्थानकामध्ये 3 ते 4 हजार विद्यार्थी दररोज आवागमन करत असतात आणि इतर प्रवासी सुद्धा, वृद्ध किंवा अपंग प्रवासी सुद्धा बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात येत असतात। तरी सुद्धा बसस्थानकावर त्वरित गतिरोधक लावणे ही आता नितांत गरज झालेली आहे। त्यामुळे यावर जातीय लक्ष देणे खूप आवश्यक आहे। तिवसातील वाढत्या अपघातांचा वेग कमी करण्यासाठी संबंधित विभागाने त्वरित स्पीड ब्रेकर, रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक आणि सूचना फलक बसवणे अत्यंत आवश्यक आहे। या उपाययोजनांमुळे पादचाऱ्यांचा जीव वाचेल तसंच वाहतूक शिस्तीत येण्यास मदत होईल।